पुण्यातील डॉक्टर पराग रबडे हे अफगाणिस्तानातून सही सलामत मायदेशी परतले आहेत। तेथील विदारक स्थिती त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आहे। यावेळी आपला अनुभव त्यांनी लेट्सअप मराठीला सांगितला आहे। आपण जे मूवीमध्ये बघतो की काही ना काही असं गोंधळत असतो, तो मी माझ्या डोळ्यांनी बघितला होता। तिथे परिस्थिती खूपच बिकट होती, गंभीर होती, अजूनही सुधारली असं म्हणता येणार नाही। पण मी दुर्दैवाने अडकून पडलो म्हणा, किंवा माझं तिकीट होतं त्याशी यायचं आणि समोर मला निघता नाही आलं, कारण कमर्शियल एअरलाईन्सनी बंद केल्या होत्या। कारण त्यांना हे कळलं होतं की नागरिक पहिले पळून जायचा प्रयत्न करतील, लँड बॉर्डर सगळ्या बंद झाल्या होत्या। सो एकच मार्ग होता की हवाई प्रवास, पण तो हवाई प्रवास बंद झाल्यामुळे मग त्यांची थोडीशी मानसिक विचारशक्ती बदलली आणि मग थोडंसं अराजक माजलं। मग काही लोक विमानाला लटकून जायचा प्रयत्न केले आणि मग त्यात ते दुर्दैवाने गेले सुद्धा। पण मला ही खात्री होती की इंडियात तर परत येऊच आपण, फक्त प्रश्न होता की कधी आणि किती वेळानंतर। जसं त्यांनी दोहाच्या मीटिंगमध्ये म्हटलं होतं की ते कुठल्याच नागरिकांना इजा करणार नाहीत आणि सगळ्या परदेशी नागरिकांना ते व्यवस्थित जायची परवानगी देतील। पण त्यांनी हे पण म्हटलं नव्हतं की आम्ही तुम्हाला कधी सोडू म्हणून। पण इव्हेंच्युअली भारत सरकार म्हणा किंवा बाकीच्या देशांचे पण सरकार ह्याच्यावरती काम करत होते। पण मुख्य मदत झाली की भारतीय दूतावासाची, इंडियन एम्बसीची आणि आपल्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स आणि बाकी सगळ्या लोकांची। तर त्यांनी अथक प्रयत्न करून रात्रीपर्यंत एक विमान काबूलला आणण्याची व्यवस्था केली इंडियन एअरफोर्सचं। तर माझे वैयक्तिक मित्र आहेत लेफ्टनंट कर्नल आनंद ओक म्हणून, कर्नल पुरोहित साहेब म्हणून। ह्या दोघांनी माझ्यासाठी खूपच प्रयत्न केले, मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे। आणि ते मला हेच सांगत राहिले की काळजी करू नका, आम्ही तुम्हाला आणि बाकी जेवढ्या भारतीय अडकलेले आहेत त्यांना सगळ्यांना सुखरूप परत आणू आणि ते त्यांच्या प्रयत्नांना कधी मागे पडले नाही आणि त्यांच्या यशामुळेच आज आम्ही सगळे येऊ शकलो इथे भारतामध्ये। तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर परदेशी नागरिक देश सोडून जात आहेत। काबूल एअरपोर्टवर सोमवारी निर्माण झालेल्या गोंधळात डॉक्टर रबडे देखील अडकले होते। ते काबूलमध्ये विश्व बँकेकडून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमासाठी मागील 8 वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात। त्यांच्या कॉलेजमध्ये शिकवत असताना मी बाकीच्या विद्यापीठात पण शिकवत होतो। तेव्हा परिस्थिती तशी बरी होती आणि वाईट पण नव्हती, चांगलीही नव्हती, पण सुधारत होती। पण आता कसं आहे की अचानक सत्ता पालट झाल्यानंतर लोकांना पण थोडंसं ते विचार करायला वेळ दिला पाहिजे की ह्याच्यातनं आपण बाहेर कसं पडू शकतो। कारण कसं आहे की जसं मला काही गोष्टी वाटतात तसं त्या दुसऱ्या लोकांना वाटतीलच असं नाही। तर आत्ता या क्षणी सांगणं चुकीचं आहे की हे उद्या सुधरेल किंवा 1 महिन्यात सुधरेल, पण थोडासा वेळ दिला तर माझ्यामध्ये नक्कीच या गोष्टी सुधरू शकतात। खरं तर सर, टी व्हीवरती भयानक सगळी तिथली परिस्थिती आम्ही पाहत होतो, मात्र तुम्ही ते लाईव्ह पाहिले। खरं तर तिथली परिस्थिती सद्यस्थितीला लोकांची काय आहे आणि तुम्ही ते सगळं अनुभवले, काय थरारक तुम्हाला एखादा अनुभव तिथं वाटला की ज्या क्षणी की बाबा हे फार भयानक, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही खरं तर सगळे अनुभव? मी तसे तिथे बऱ्यापैकी ब्लास्ट पण बघितलेले आहे डोळ्यांनी आणि लोक मरतानाही बघितलेली आहे। जसं शेवटच्या दिवशी विमानतळावर बघितलं, जसं आम्हाला भारतात परत आणत होते त्या अशी रात्री 2 वाजता सुद्धा हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावरती उभी होती। म्हणजे बायका होत्या, वयस्कर माणसं होती, लहान मुलं होती, कोणाला हे माहिती नव्हतं की पुढे काय करायचं। फक्त मनात एक विचार होता की जर विमानतळाच्या आत जायला मिळालं तर मी जाईन, कुठल्याही विमानात मला बसवा, या देशाच्या बाहेर घेऊन जावा, पण माझा जीव वाचवा। आता हा विचार थोडासा चुकीचा आहे, कारण असं होत नाही कधीच। पण कसं आहे ना की प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो, त्यामुळे ते पण त्या प्रयत्नात असतील की माझा जीव वाचवला पाहिजे। पण एकच सांगणं आहे की थोडंसं आतताईपणा करण्यापेक्षा थोडंसं वेट अँड वॉच जर केलं तर परिस्थिती नक्की सुधारेल आणि आय एम शुअर की ते लोक पण प्रोएक्टिव्हली वागतील आणि नागरिकांना काही त्रास त्यांनी अजून दिलेला नाही आहे आणि पुढे देतील असं काही मला वाटत नाही। विशेष म्हणजे इतक्या जीवघेण्या परिस्थितीतून रबडे सही सलामत सुटले आहेत।